तर मित्रांनो, तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं की नाव आहे केरू व्लॉग्स. आणि आज आपण जो काल व्लॉग आपण डिसकंटिन्यू केलेला तो आज आपण कंटिन्यू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण गाडी धुवायला जाणार आहोत. तर चला जाऊया रॅम्पवरती. माझ्याबरोबर आजसुद्धा धम्मदीप आहे. तर तिकडे गेल्यावर आपण बघूया गाडी कशी धुणार आहेत आपली. आणि गाडीचा हाल तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल. आता धुतल्याच्या नंतर कशी दिसते ती तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो जाऊया. तर हा काय रस्ता तुम्हाला आता पाठच झाला असेल, 2-3 दिवस तुम्ही हा ब्लॉगमध्ये बघताय. तर आपण आता इथून जाणार आहोत रॅम्पवर आणि जाऊन आपण डायरेक्ट आता रॅम्पवरती भेटू. गाडी चकाचक करायची आहे, गाडी चकाचक. काय करायचं आठव काहीतरी दिसत. आज पण गाडी धुताना दिसत आहे. आज पण गाडी नाही धुवून होणार आहे. मरणाच्या गाड्या बऱ्याच गाड्या लावलेल्या आहेत. 2 व्हीलर 2 आहेत. चलो घर, चलो घर. तर मित्रांनो, आज पण भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी असते. काय करणार, गाडी काय धुवून होण्यातल्या नशिबात काय दिसत नाही आहे. दररोज अशा कोण ना कोणतरी 4 व्हीलर घेऊन येतं आणि आमचा पोपट करतात ह्या ठिकाणी. पोपट सुरू करू. तर मित्रांनो, आपण रॅम्पवर निघालो आहोत, कारण की आज पण भरपूर गर्दी आहे. जरा काहीतरी तोपर्यंत खायला जातो. हे बघा, महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिराच्या अगदी समोरच रॅम्प आहे. नागपूर रत्नागिरी रोड होत आहे, हायवे पूल. कधी होणार आहे काय माहीत नाही. प्रगतीपथावर काम आहे असं म्हणताय, पण प्रगतीपथावर काय दिसत तरी नाही. 60 गाड्या धावणार आहेत या रोडवरून, बघू शकतो. जी मुलांना खंत असते की कारवांच्या वाडीत राहतो, महालक्ष्मीत राहतो, रत्नागिरीत काम पडतं. आता फक्त आम्ही 10 मिनिटात रत्नागिरीत पोहोचणार आहोत. कार असं बास. कारवांच्या वाडी, रवींद्रनगर, परत कुवारबाव, रेल्वे स्टेशन, इकडे एवढी पॉप्युलेशन वाढणार आहे ना मित्रांनो. आतापासून बऱ्याच गोष्टी बघू शकता, भरपूर गोष्टी डेव्हलप होतात. त्याचबरोबर प्रॉपर्टी प्राइसेस पण वाढणार आहे. प्रॉपर्टीला लागणारे साहित्य इकडे साहित्य मिळतात, टेक्स्टाईलचे. बघा मित्रांनो, गाड्या कोण पण कशावर घालतं. बघा कशा गाड्यामध्ये म्हणजे येतात. अगर लोकांना शिस्त नाही मित्रांनो. गरिबाच्या गाड्यांवरती गाड्या अंगावर घालतात डायरेक्ट. रस्ता बघा. शेवपुरी खायची असेल तर या साईडला भेटते आणि आईस्क्रीम भेटते. बघा, आणि आमचा रवींद्रनगरला जाणार रस्ता कारवांच्यावाडी. हा कारंजवाडीला जाणारा रोड. आता बाबा आम्हाला लागली आहे भूक, तर आम्ही जाणार आहोत नेहमीचे आमचे ठरलेले काका, जे आम्हाला बिर्याणी देतात, त्यांच्याकडे आता तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत. बघा मित्रांनो, धुळीचं साम्राज्य सगळं लोटलेलं आहे. धुळीचं साम्राज्य सगळी वाट की मोबाईलची पण वाट लागते सगळी. चला कॅमेरे बंद करूया. मित्रांनो, बघू शकता रेल्वेचा बोगदा. चला बाय, एवढं दाखवायचं होतं. तर आता आपण हा बघू शकता मजगाव रस्ता. तिकडून आहे बाबर शेख हॉटेल, जिकडे आपण आज बिर्याणी खाणार आहोत. भरपूर भूक लागलेली आहे मित्रांनो. दुपार झालेली आहे, काय खाल्लेलं नाही आहे. तर आपण जाऊया इथे खायला. हे आहे आपलं हॉटेल, इकडे आपण बिर्याणी खायला आलो. दमदीला पण भरपूर भूक लागलेली आहे. जसं की बघू शकता आता आपली बिर्याणी आलेली आहे. काका तुमच्याकडे काय काय मिळतं सांगा, म्हणजे लोक येतील ना. काय काय मिळतं ते सांगा. चायनीज आहे, चायनीज मिळतं, परत सर्व चिकन बिर्याणी आहे, बिर्याणी आहे, मटन बिर्याणी आहे. हां, ते सुद्धा एकदम अल्प दरात चांगल्या क्वालिटीचं मिळतं आहे. बघा, बघू शकता तुम्ही प्राईस. अंडा बिर्याणी आहे, बिर्याणी मिळते, अंडा बिर्याणी मिळते. तर मी घेऊ शकतो. पण आलात तरी मोहम्मद दादा इथे मिळेल तुम्हाला. हा बघा, त्याच्याकडून तुम्ही घेऊ शकता. त्या काका काय दररोज असतातच. आणि काकी हां हां किलोवरती ऑर्डर सुद्धा घेतात काका. आणि दम बिर्याणी जर तुम्हाला हवी असेल तर 800 रुपये ना. तंदुरी बिर्याणी आहे, तंदुरी बिर्याणी सुद्धा टिक्का मिळेल. बिर्याणी आहे, टिक्का बिर्याणी हे सुद्धा अंडा मिळेल. बिर्याणी, व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी.
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काकांचा नंबर टाकून देतो मी तुम्हाला आणि बाकी काय हॉटेलची तुम्हाला व्हिडिओ दाखवलीच आहे बाहेरून. चला आता खाऊया. तर मित्रांनो आता बिर्याणी खाऊन आता आपण निघत आहोत. आता तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरती त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर. हा नंबर बघून तुम्ही त्यांना कॉल वगैरे करू शकता. इथे पार्सलसुद्धा तुम्हाला मिळेल. तर चला निघूया. बाय. बघा वाघाडे येत आहे समोरून. आला 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 वाघाडे आला वाघाडे आला. तर मित्रांनो बघू शकता आता आपण आदिष्टी इथे आलेलो आहोत विमानतळ जवळ. तर आता बहीण येणार आहे, माझी कॉलेज सुटणार आहे आता. तर तिला घेऊन आता घरीच जाईन. ते बघूया आता. कॉलेजला बहिणीला घ्यायला आलो तेव्हाच माझा मित्र माल्ले, योगेश माल्ले, याला ओळखताच. कॉलेजचे सगळे फोटो काढणारा पोरगा, पोरी असो, शिक्षक शिक्षिका. आणि हा बघा स्मॅशर संदीप मुकाडे. आणि ह्याला तर तुम्ही ओळखताच, प्रज्ञात प्रवक्ते जे काय लाजत आहेत आता. त्यांचं नाव आहे राम मुंडे. थोडंसं काही लाजत असताना ह्याला तुम्ही ओळखतात चांगले. जे कोण कॉलेजला असतील ते यांना बघतीलच. भावा चाललाय भावा. सगळे दिसत आहेत एक एक. असू दे, आपण माल्याला दाखवूया. माल्याला तुम्ही ओळखता ना. बघा मासूम चेहऱ्याच्या मागे रहस्यमय गोष्टी लपलेल्या आहेत. मासूम लाजतोय बिचारा पोरगा. काय गरीब आहे गरीब.